भावानो, नटरंग, जोगवा, अग्निपथ, सैराट यासारख्या पिक्चरना आपल्या म्युझिकमुळे सुपरहिट बनवलं. त्यामुळे अजय अतुल असे कित्येक पिक्चर होते जे फक्त अजय अतुलच्या म्युझिकमुळे ते रॉकेट सारखे उडून गेले. ज्यावेळी त्यांनी अग्निपथ पिक्चरला म्युझिक दिलं होतं, जेव्हा त्यांचं सिलेक्शन झालं त्यावेळचा त्यांनी एक किस्सा सांगितला. त्यावेळची आणखीन एक जोडी होती ती म्हणजे विशाल शेखर, जे अजून पण आहे, ते बॉलिवूडमध्ये चांगले स्थापित होते. पण ज्यावेळी अग्निपथसाठी यांना अप्रोच करण्यात आलं त्यावेळी विशाल शेखर यांनी अशी कमेंट केली होती की हे तर मराठीवाले, यांना फक्त ढोल आणि ताशा आणि लावणी हीच फक्त येते, त्यांना बॉलिवूडची काही चव नाही, अशी कमेंट केली होती. आणि त्याच वेळी अजय अतुल यांनी सांगितलं होतं की आता फक्त तुम्ही बघा, एवढंच ते फक्त म्हटले होते. आणि त्यांनी हे सांगितलं होतं की यापुढे पण विशाल शेखर यांनी असं म्हटलं की यांच्या म्युझिकमुळे हा पिक्चर फ्लॉप जाणार आहे. जरी याच्यामुळे ऋतिक रोशन असला तरी पण यांचं म्युझिक एवढं बाद असणार आहे. आणि ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली. आणि जसं अजय गोगावले यांनी सांगितलं की जसं त्यांचं ते कानावर माझ्या पडलं आणि त्यावेळी मी निश्चय केला की काहीही होऊ दे, या पिक्चर म्युझिकमुळे तर गाजलाच पाहिजे. पिक्चर कसाही असू दे, फक्त म्युझिकमुळे हा पिक्चर वर उठवून आणायचा. आणि ही एकच गोष्ट माझ्या डोक्यात घुमत होती, असं अजय गोगावले यांनी सांगितलं. आणि त्या पद्धतीने त्यांनी करून पण दाखवलं. म्हणजे सांगायचा मुद्दा हा होता की ज्यावेळी ते बॉलिवूडमध्ये एंट्री घेतात, आणि ही आपल्या बॉलिवूडवाल्यांची सवयच आहे, त्यावेळी नको तिथं त्या माणसांना त्यांनी निच्चा दाखवायचा, बाहेरच्यांना आत येऊ द्यायचं नाही, हे असं करतातच. त्याच्यामध्ये विशाल शेखर हे म्युझिशियन पण काही मागे पडले नाही. फक्त ऍक्टर ऍक्ट्रेस यांच्याच बाबतीत असं होतंय ना, असं नाहीये. बाहेरचा कोणी जरी बॉलिवूडमध्ये यायला लागला ना, त्याच्याबरोबर हीच परिस्थिती होते, असं यांनी हे सांगितलं. पण असं होऊन सुद्धा आपल्या मराठी या जोडगोळीनं हार काय मानली नाही आणि त्यांनी स्वतःला हे प्रूव्ह करून दाखवलं, स्वतःला सिद्ध केलं. मला तर अजय अतुलची म्हणजे नटरंग आणि जोगवा यातली गाणी ही खूप आवडतात. तर तुम्हाला अजय अतुल यांची कुठली गाणी आवडतात हे नक्की कमेंट करा.